कळेल की तसे टाइप ऑफ सम्स आले की कसं सॉल्व्ह करायचं. सो आपण 101 to 109 वाले कंप्लीट करून टाकू. हां, so today I am going to start with partnership, additional questions 101 to 109. ओके, सो आता फर्स्ट क्वेश्चन कोण वाचतंय? 101. हां, वाच. एक मिनिट, 101 ना? हां, सांग काय 98 चा इश्यू आहे? हां, सो बेसिकली आता ह्याच्यात काय सांगितलंय? ॲडिशनल क्वेश्चन्स मधला 144 पेज नंबर पासून तयारी आहे. चला करू स्टार्ट. सगळे रेडी? ऑल राईट. सो आता तो फर्स्ट क्वेश्चन जो आहे, P&Q started a business investing 85,000 आणि 15,000. In what ratio the profit earned after 2 years be divided between P and Q? आता ह्याच्यात जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? फक्त रेशो फाइंड आउट करायचं आहे. हां, ते 2 इयर्सनी प्रॉफिट मिळालंय वगैरे त्याची काहीच गरज नाहीये. सो जस्ट तुम्ही काय घ्यायचं? पीचा कोण आहे? पीचं काय आहे? 85,000 आणि क्यू काय आहे? सो तुम्हाला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलंय? फक्त रेशो. हां, सो कोण अपॉन कोड म्हणजे कोण न्यूमरेटरला आणि कोण डिनॉमिनेटरला? आता 85/15 जो आहे तो लोएस्ट फॉर्मला आपण कन्वर्ट करतो. काय येणार लोएस्ट फॉर्मला कन्वर्ट केल्यावर? काय? 17. मग आता त्यांनी काय सांगितलंय? इन व्हॉट रेशो द प्रॉफिट अर्न्ड आफ्टर 2 इयर्स बी डिवायडेड बिटवीन पी आणि क्यू. काय रेशो आला? दॅट्स इट. मग मी तुम्हाला काय सांगितलंय? ह्याच्यातले सगळे आन्सर्स करेक्ट आहेत का? ह्याच्यात दुसरं काही लॉजिकच नाही, नथिंग एल्स. तुम्हाला काहीच अप्लाय करायचं नाहीये वेगळं. सो दिस इज द आन्सर. असू शकते प्रिंटिंग मिस्टेक, इट्स ओके. चला आता 99 तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा. हा, 99 जरा वाचा. कोण वाचणार? अदिती. 99. This is not the 101, we did the 98th. We are now doing the 99th problem. Online students. Screen is not visible, is it? Okay, just let me check, wait. Okay. Yes, I know, but Devraj, many students have a problem from 101, the partnership word problems. So I am taking the partnership word problems today. हाँ, चला आता काय काय करायचं? 99th मध्ये आनंद आणि दीपक, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? आउट ऑफ द टोटल प्रॉफिट ऑफ दीपक शेअर इज ओके. आता आनंद अपॉन दीपक इज टू दीपक म्हणूया आपण, दॅट इज 22,500 अपॉन चला लोएस्ट फॉर्म सांगा मला ह्याचा. लोएस्ट फॉर्म कसा काढतो आपण?
I'm just, see, you have to understand the steps that you have to do. By calculator it is very easy for you, but right now you have to understand the steps. If you don't, then you are not able to solve. So tell me the answer. How much is Deepak's share? So 45 upon 7 into 13,500 करणार, correct? काय आला आन्सर? कुठला ऑप्शन? ओके, नाइन बाय 14. सो 9 अपॉन 14 इंटू 13,500 करा बरं कॅल्क्युलेटरवर. सो दीपक शेअर विल बी 9 अपॉन 14 इंटू 13 काय 800. करेक्ट ना? चेक whether the answer is one and the same. नहीं है आंसर सेम. काय 70 पाहिजे? हाँ, तुम्हाला ह्या प्रॉब्लेम्स मध्ये प्रॉब्लेमच काय हाचा मला प्रश्न पडलाय. कारण ऑनेस्टली हे खूप सोपे सम्स आहेत, अवघड काही नाही आहे ह्याच्यात. पण तुम्ही मला रिक्वेस्ट केलं म्हणून वी आर सॉल्विंग इट. आता पटापट सॉल्व करूया म्हणजे वी कॅन स्टार्ट विथ द न्यू चॅप्टर. 8 आहे. काय ते आन्सर? आता कॅल्क्युलेटर तुमच्या हातात आहे. आला का आन्सर? सी ऑप्शन. चला आता नेक्स्ट काय येतंय? बोला. नाही आहे का? वर्किंग कंडिशन मध्ये नाही आहे का? काय मी कटिंग मेथडनी केलंय सॉल्व. 14 ला मी 2 नी डिवाइड केलं, 13800 ला पण 2 नी डिवाइड केलं. कटिंग मेथड वापरली आहे. काय ते आन्सर नाही आहे ते सेम? व्हॉट्स आन्सर? आम्ही कसं केलंय त्याचं म्हणजे 13,800 हां मल्टिप्लाय बाय त्याचा शेअर किती आहे 35,000 डिवाइडेड बाय द टोटल शेअर. हां मग टोटल शेअर करायला पाहिजे इथे सुद्धा. ओके, आता हे लक्षात ठेवा, जेव्हा एका सिंगल पर्सनचा शेअर तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो तेव्हा यू विल फाइंड द रेशो. हां, आणि पण रेशो जर म्हणजे तुझं असं म्हणणं आहे लक्ष्मी, अकॉर्डिंग टू यू हा रेशो आपण काढला दॅट इज 9/14. हां, आता 9 आणि 14 ची ॲडिशन केली म्हणजे आपल्याला टोटल मिळालं. आता आपल्याला कुणाचा शेअर काढायचा आहे? दीपक शेअर. हां, दीपक इज 14. हां, मग आता काय करणार? 14 + 9 इज हाऊ मच? 23. 14/23 का केलं? एव्हरी टाइम इथे तुम्हाला 23 म्हणजे टोटलच घ्यायला लागतं. दॅट इज करेक्ट. हे लक्षात ठेवा, एव्हरी टाइम तुम्हाला टोटलच घ्यावी लागणार आहे ह्या दोन्ही नंबर्सची. दॅट विल बी इन द डिनॉमिनेटर. हां, सो दीपक शेअर विल बी 14/23 इंटू 13800. बरोबर, माझं चुकलं. आता ह्याचा आन्सर येत आहे का? ह्याचा आन्सर आलं ऑप्शन सी. आता इथे आपण दीपकचा शेअर फाइंड आउट केला. आपल्याला जर ह्याचा आनंदचा शेअर फाइंड आउट करायचा असेल तर काय करणार? सो 9/23 इंटू 13,500. काय काय
तरी होईल. हे करायची गरजच नाही, सबट्रॅक्ट करायला लागेल. दॅट इज द करेक्ट वे. म्हणजे लॉजिकली ते फास्टर आन्सर येईल तुम्हाला. कळतंय का मी काय शिकवतेय? समजतंय सगळ्यांना? नेक्स्ट 100. चला 100 सोहम. व्हेरी इझी. सो यू शुड टेल मी अँड हेल्प मी. नाही, यू हॅव टू एक्सप्लेन. आय विल राईट इट डाऊन. Respective shares of ABC annual profit of 40,500 is. Okay. So first you need to find out the ratio. No, this find total. Okay, what is the total? Total 1,35,000. And then what you need to do? And then 35,000 divided by 10,500 is the share. Okay. मग हे इझी आहे. हे सॉल्व करायची गरज आहे. हे समजलंय? ओके. आय होप द ऑनलाइन स्टूडेंट्स आर ऑल्सो सॉल्विंग दीज. गुड आफ्टरनून देवराज. You are not able to hear my voice, is it? Are you able to hear my voice? Okay. All right. बर, मग आता कुठलं डिफिकल्ट वाला आहे जे मी सांगू? मी सगळं नाही घेत. मग तुम्हाला जर समजलं असेल तर देयर इज नो पॉइंट इन वेस्टिंग आवर टाइम. कुठला वाला घेऊ? 102 वाला घेऊ? 102 वाला करायचं? हां, ओके. 102. नाव वी विल बी सॉल्विंग 102. ओके. सो इन्व्हेस्टेड अमाउंट बाय कांचन. मी कांचनच म्हणणार. ओके. हां, आणि मग इन्व्हेस्टेड अमाउंट बाय समीर. आता टाइम पिरियड काय दिलाय? टाइम पिरियड इज गिवन टू यू ॲज. सगळे गप्पा मारण्यात काय इंटरेस्ट आहे सगळ्यांना? शांतता का नाही आज क्लासमध्ये? ओके. आता आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट दिलेला आहे. प्रॉफिट इज 6970. आता लक्षात ठेवायचं, प्रॉफिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ अमाऊंट इंटू टाइम. बरोबर? कारण जेवढा अमाऊंट आणि टाइम असेल त्याप्रमाणे प्रॉफिट विल इन्क्रीज ऑर डिक्रीज. सो टोटल इन्व्हेस्टमेंट, कांचनची जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे दॅट इज व्हॉट? आन्सर सांगा. आणि समीर? करेक्ट. आता वी हॅव टू फाइंड आउट द रेशो ऑफ कंचन अपॉन समीर. कसं काढणार? 6970 multiplied by Samir's ratio 8000 हां, divided by the local total 164,000. हे बघा 27/14 हा रेशो आला आणि ह्या रेशोला आता ह्याची ॲडिशन केली तर टोटल आहे 41. सो कोणाचा रेशो फाइंड आउट करायचा आपल्याला? समीर. व्हॉट इज द आन्सर? 2380. सो ऑप्शन 2380 आहे आन्सर. आहे 2380. समजतंय? ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे. ओके. आता आपण कुठलं सॉल्व करूया? 104 वाला सॉल्व करा. चला 104. 104चं
आपल्याला बी चा शेअर काढायचा ना. सो बी चा शेअर विल बी व्हॉट 104. क्वेश्चन 104. बी चा शेअर जो काढायचा आहे दॅट इज 3/10 इंटू 25,000. असा आन्सर येत आहे. लक्ष्मी आन्सर काय येत आहे ह्याचं 104चं? ओके. आता टोटल काय दिलाय आपल्याला? त्यांनी हे दिलाय का रेशो दिलाय? मला ए चा शेअर, बी चा शेअर आणि सी चा शेअर सांगा. चला सो रेशो जर काढायचा झाला, रेशो विल बी व्हॉट 4:3:3 असा रेशो आला. ओके. आता टोटल काय आहे रेशोची? आता आपल्याला बी चा शेअर काढायचा आहे. सो बी चा शेअर इज हाऊ मच? 3/10 इंटू 36 ना. 25 ना. So how much is the profit? 20,000. 20,000 from 5,000. Why I added 20? आता मला एक सांगा, हे कुणालाच कळलं नाहीये. आय एम प्रिटी शुअर. मला एक सांगा, जो आपण बी चा शेअर काढणार त्याचं माझा आन्सर हे येत आहे का? कोण सांगू शकेल? वाय इज इट 25,000? 20,000 दिलेला आहे प्रॉफिट, करेक्ट. पण बी चा ऑलरेडी शेअर आहे 15,000. सो 20,000 मायनस 15,000 तो ऍड करावा लागेल ना. त्या 20,000 मध्ये आपल्याला 5,000 ऍड करायला लागतील का नाही? यू टेल मी. काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये? रीड द प्रॉब्लेम. आपण ही जी व्हॅल्यू काढली दॅट इज आफ्टर 24 मंथ्स. ओरिजिनल व्हॅल्यू ही आहे ना, ती सबट्रॅक्ट करायला लागेल ना प्रॉफिट मधनं. म्हणजे तो जो येईल दॅट विल बी 5,000. 5,000 आपल्याला 20,000 मध्ये ऍड करायला लागतील, कारण आपल्याला बी चा फाइंड आउट करायचं आहे. कळलं का 25,000 घेतलं? येत आहे ना आन्सर. सो आन्सर इज 7500. ऑप्शन ए. मी परत एकदा एक्सप्लेन करते. आपण हे सगळं फाइंड आउट केलं, इथपर्यंत कळलं. आपल्याला काय त्यांनी काढायला सांगितलंय? बी चा रेशो. हा 3/10. प्रॉफिट आहे 20,000. पण हा जो बी चा शेअर आहे आफ्टर 2 म्हणजे लाईक 2 इयर्स दॅट इज 24 मंथ्स एवढा येतोय. पण ओरिजिनल काय आहे 15,000. तो 15,000 आपल्याला ऍड करावा लागेल की नाही प्रॉफिट मध्ये, कारण दिस प्रॉफिट इज ऑब्टेन्ड बाय ऑल 3. आपल्याला बी चा प्रॉफिट काढायचा आहे. सो बी च्या प्रॉफिट साठी 20,000 प्लस 5,000 नको का करायला? टोटल प्रॉफिट दिस हॅज टू बी ऍडेड इनटू द प्रॉफिट, कारण आपल्याला बी चा शेअर काढायचा आहे.
ऍड का करावे लागतील? माझ्या तरी मते हे असंच यायला पाहिजे. मी हे तुम्हाला समजेल अशा फॉर्ममध्ये परत एकदा एक्सप्लेन करते. आत्ता हे तुम्ही लिहून घ्या, प्लीज राईट इट डाऊन. पण हे असंच आहे, आय एम प्रिटी शुअर. ऑप्शन ए आहे का? 7500 आहे ना? आता असं का? मान्य आहे ना, पण बीचा शेअर, वेन दे से द बीचा शेअर इज 15,000, म्हणजे तो सबट्रॅक्ट करायला लागेल ना आपल्याला. फक्त बीचा जर बायफर्केट करायचा असेल फ्रॉम ए अँड सी. हा, इफ ए शेअर, हा, मग इन दॅट केस इट विल बी 15,000, म्हणजे इट विल बी 4/10 into 15,000. एक मिनिट, ए प्लस बी प्लस सी च्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्लेन करू का? What is the answer, online students? What answer have you got? Is this the correct way? Original it was, नाही, हे अशीच आहे मेथड. दिस इज करेक्ट. ह्याच्यात काही रॉंग नाही आहे, फॉर शुअर. इंटू 4 का? पण मग बीचं कळलंय का तुम्हाला? पण मग त्यांचा आन्सर 7,500 आहे ना. ए आहे ना ऑप्शन याचा आन्सर. नाही, नॉट इन दिस केस. माझंही आलं ना आन्सर, माझं पण आलंय ना. नाही, लॉजिक मला तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येते, मी करते इन सम टाइम. गिव्ह मी सम टाइम. हे लिहून घ्या, मी एक्सप्लेन नक्की करणार, मी सोडत नसते काही कारण, फॉर शुअर. हां, हे लिहून घ्या. नेक्स्ट समला जाऊ आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट सम कुठलं सॉल्व करूया? वन 107 करूया. चला, 107. Yes, A is option in module. Yes. झालं लिहून सगळ्यांचं? झालं लिहून? झोप काढून झाली? 100दा विचारतीये, झालं का, झालं का, हो नाही. त्यांनी काय दिलं ह्या सम मध्ये जर तुम्ही नीट वाचलं, आफ्टर 6 months सी जॉईन देम, म्हणजे तोपर्यंत सी वॉज नोवेअर इन पिक्चर. म्हणजे ए चं काय असणार आणि बी चं काय असणार मग इन दॅट केस?
वेन बिफोर 6 months काय कंडिशन असेल? ए चा किती शेअर, बी चा किती शेअर? हा नाही, मी विचारतीये बिफोर 6 months. 6 months नंतर सी आला, तोपर्यंत सी नव्हताच इन द पिक्चर, ए आणि बीच होते. हा मग ए चा शेअर किती आणि बी चा शेअर किती? 4:3. 4:3 जर म्हणायचं झालं सो ए चा शेअर काय येणार? 4/7 इंटू सगळ्यांची आन्सर्स वेगवेगळे येतात. एक काहीतरी हा ए चा शेअर आला का? आणि बी चा? बिफोर 6 months. आता ह्याची जर सबट्रॅक्शन केली आन्सर काय आता? नो. आफ्टर 6 months he has joined. त्यांनी क्लिअरली स्टेट केलंय. सो बिफोर 6 months ओनली ए अँड बी वर देर. सो आपण जर त्यांचा शेअर काढायचा झाला तर असाच काढणार. करेक्ट? ह्याच्यात तर काही चुकलेलं नाहीये. मग आता सी जॉईन झाला. हा सो ह्या दोन्हीची सबट्रॅक्शन जी येईल that will be C's share. A आणि B असे असे झाले. After 6 months C has joined in. So what will be C's share in that case? But they have given no. After 6 months C joined them with ₹20,000. सांगते मी हार नाही मानणार पण आय विल टेल यू. ओके 107 हेच करेक्ट आन्सर आहे फॉर शुअर. पण ते मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे लॉजिकली. दॅट आय एम नॉट एबल टू. आय विल गिव्ह मी सम टाइम. ओके 107 चला. $105 करा बरं. 105 येतोय का बघा. चला 105. लक्ष्मी इथे बोर्ड आहे तिथे नाहीये. 105 करा. चला स्टार्ट डुईंग 105. सोहम 105. हितेश 105. स्टार्ट. 105 start. Okay, please solve 105 and tell me the answer. Solve 105. हितेश सॉल्व करणार आहे 105. सांगितलं आकाशवाणी एकदाच होते ऐकायचं. चला सॉल्व 105. सॉल्व. रेशो काढायचा आहे. चला पटपट काढा. बी फास्ट. सम वाचा. काय करायचंय मला सांगा. एक्सप्लेन करा. चला 105. हो नाही अमन तोच आहे ना. अमन राखी आणि सागर ना. पण त्याचं काही नाही आहे. फक्त आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. मंथ्स आर नॉट गोइंग टू मॅटर इन दिस केस.
त्यांनी काय विचारलंय, क्वेश्चन काय विचारलंय त्याच्यावर डिपेंड करायचं. काय क्वेश्चन विचारलाय आणि प्रत्येकाचा टाइम पिरियड दिलाय. सो अमाऊंट इनटू टाइम. सत्यम येत आहे का? लास्ट बेंच नवीन स्टुडंट. तो नवीन स्टुडंट आहेस, काय नाव आहे? ओमकार. ओके. 12:15:16. Soham 12, 15, 16. Okay, the 105th problem is very easy. I hope everyone has solved it. काय नाही कळलं? काढा. आता मला बऱ्यापैकी लोकांची नावं पाठ झाली आहेत. मुलींची अजूनही. तुझं काय? कंच. छान, म्हणून. आणि तुझं नाव? एका दिवशी आपण 2-2च नावं मी ऍड करते माझ्या मेमरीमध्ये, ते लक्षात राहतं. कसं केलं? प्रॉब्लेम वाचला? काय कळलं? सोहम नको सांगू त्याला. काय कळलं तुला? हा, अमाऊंट मल्टिप्लाइड बाय टाइम करायचा प्रत्येकाचा. काढला? मग ज्या दोघांचा आहे त्याचा काढा. अमाऊंट इंटू टाइम. आला रेशो सगळ्यांचा? सेकंड बेंच आला रेशो? काय आला आन्सर? एवढा वेळ कॅल्क्युलेटरवर? ओके, चलो लेट अस मूव ऑन टू. ह्याच्यातच वेळ जातोय. 106. झालं सॉल्व? अमाऊंट इंटू टाइम काढायला एवढा वेळ लागतोय? बी आहे का डी आहे? असं आलं का? हे आन्सर आलं? कसं आलं? कोण सांगणार? हा, लक्ष्मी सांगते, ऐक, सांग. 105. कळलं? चला 106. 105 ऑप्शन बी. नाउ लेट अस गो टू 106.
चला सांगा, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. ह्याचा आन्सर काय आला सांगा. 8 months. काय केलं कळलं. प्रॉफिट बाय ए अपॉन प्रॉफिट बाय बी चा रेशो आपल्याला माहिती आहे 3:1 आहे. हा, प्रॉफिट बाय ए इज व्हॉट, इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम बाय ए. सिमिलरली बी चा पण. हा, सो प्रॉफिट बाय ए इज 85,000 इंटू 12. का 12 आणि 42,500 इंटू एक्स, कारण एक्स बी चे मंथ्स आपल्याला माहिती नाहीये आणि त्यांचा रेशो दिलाय 3/1. क्रॉस मल्टिप्लाय, सॉल्व फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स. कळलं ना. नाही कळलं. कळलं या. आदिती कळलं. लक्ष्मी तू एक काम कर, तशीच बसतेस का तिला फेस करून. काय चाललंय मग. चला 107 लक्ष्मी सॉल्व करणार बोर्डवर. 107. सॉरी, द आन्सर इज 8. आय थिंक द आन्सर इज नॉट विजिबल. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 8 months. Anyone, any doubt? Now solve the 107th one. 107. Finished? But using steps I want you to. Okay, come. 107 मी explain करेनच. आणि also tell them the calculator steps. हे बघ इथे चेअर. ह्याच्यात एक अख्खा तास जाणार आहे आपला. चला. हो नाही आहे, मला हे आधी माहित नाही. Check whether it is visible. हाँ. And assume x, dx, 2x. शाबाश. Okay. After 1 year, we invest another 2,70,000. 2,70,000. And C also at the end of 2 years invest 2,70,000. At the end of 3 years, profits are shared in 3:4:5. Don't go below that, please. It is not visible. मी हे ह्याच्या मेथडने केलंय, इक्वेशन्स. And now 3:4:5. You can take this back. Okay. We invest another 2,70,000 after 1 year. That means total make 3 years. Means his money works for 36 months. And even all of this money works for 36 months. Okay? 3 years, this money is still in the business. After 1 year, we invest 2,70,000. Means this money is working for 24 months. Only 2 years it's working. Correct. This money, after another year, means this money is only working for 12 months. Very good. Okay? आणि रेशियो काय 3:4:5. Please write 12. It's not visible. खालचं. Write it up. Compound ratio we learned, right?
y can be written as 3:4 and 4:5. So just consider 3:4 for now. That's a total by calculator work. हळूहळू 36 into 3. It's a total of 108x. It's a total by 217 times 24. मोठा नंबर आहे पण चालेल. खाली गेला सोहम, नाही दिसत आहे, इट्स नॉट विजिबल. राईट इट अबाव. नाही, हां नाही, राईट इट अबाव 2 lakhs. हां नाही, इट्स नॉट विजिबल. इज इट? हां ठीक आहे, ओके. आणि 36 times 2 काय 72 plus 72x. ते 3:4 रेशियो आहे आणि हे पण आहे. That means this divided by this equals this by this. झाला नाही काय? इरेज हे लिहून घ्या सगळ्यांनी आधी आणि मग तो इरेज करेल. प्लीज राईट दिस डाऊन अँड देन ही इरेज. तसाही गेलाच आहे 1 तास आपला. उद्या बहुतेक मी 2 तास घेऊ शकते. लेट्स सी. नाही ना, वेळ नाही. मला वेळ नाही ना. नाही मला वेळ. हां झालं सगळ्यांचं लिहून? Finished? Erase. Plus 72x. समजताय का? मोबाईल मध्ये काय आहे? इकडनं काहीच दिसत नाहीये. शाईन नाही होते तुम्हाला? दिसतंय? शाईन नाही होते बोर्ड? हा ती लाईट येते. आपण कधी येतो का लेक्चर संपत आल्यावर? मग BMCC मध्ये तुम्हाला त्या ह्या मॅम आहेत का? राजेश्वरी धोत्रे. तिला सांग माझं नाव. शी नोज मी. तुला माहिती असलं तर. ओके झालं? एक्सची व्हॅल्यू काय आली? 90,000 9 लाख आली आहे का व्हॅल्यू? 90,000. ओके. हो यायला पाहिजे. थांब करू मी. बरोबर येत आहे. क्रॉस मल्टिप्लाय नीट करा. इकडनं एक्झॅक्ट तू बसलास तिकडनं दिसतंय? नाही दिसत आहे ना? मला चष्मा
अजूनही हां बर पण ऑनलाइन स्टूडेंट्स आई होप देर इज नो प्रॉब्लम. कैन यू सी द स्क्रीन? इज इट विजिबल? मला पण ना इथे चॅट बॉक्स दिसत नाही. आय एम नॉट एबल टू सी इट. एक्स ची व्हॅल्यू आली 90,000. क्रॉस मल्टिप्लाय केला आणि सॉल्व केलं. x 90,000. नो प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम ना? प्रॉब्लेम आहे? काय तूच प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तू सायन्सचं आहे रे, काय क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही आहे. ते 72x कसं आलं? जस्ट एक्सप्लेन दॅट. 72x. 72x. आता ते इरेज केलं मी. आधीचं त्यांनी लिहिलं होतं. ही हॅड रिटन इट डाऊन. 72x. कळलंय 72x कसं आलंय? 1 by 1. हां हो, हे पण आयडिया छान आहे. सी अगदी मान्य आहे, पण इट डिपेंड्स अपॉन सम टू सम. सो तुम्हाला ना मेथड माहिती असणं गरजेचं आहे. मी पण आन्सर्स अशी पटापट तुम्हाला सांगू शकते, पण त्याला पॉईंट नाही आहे, कारण जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये येईल तेव्हा मेथड माहिती असली पाहिजे. म्हणून आपण ती मेथड मी जे म्हणतीये ना, म्हणून मेथडला महत्व आहे. असं नाही तर लास्ट मिनिट यू कॅन यूज युअर लॉजिक अँड सॉल्व, पण ही मेथड तुम्हाला माहितीच असली पाहिजे. ऑप्शन मेथडने समजलंय हो का नाही? ओके. नाही, देर इज नो रिस्पॉन्स फ्रॉम ऑनलाइन स्टुडंट्स ऑल्सो. बाकी कोणीच नाही आहे का? इज इट? असं नेहमीच होत आहे म्हणजे? मग ते आधीच्या लेक्चरला झालं होतं. आत्ता काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आय थिंक सो. देवराज, कॅन यू जस्ट मेसेज मी ऑन व्हॉट्सॲप इफ एव्हरीथिंग इज विजिबल अँड क्लिअर? Okay, it's clear, right? All right. चला आता नेक्स्ट 108 करूया. झालं हे लिहून सगळ्यांची मेथड महत्वाची आहे. एक कोणीतरी असतंच राहिलेलं. सोहम काही नाही. यू हॅव डन इट व्हेरी व्हेरी गुड. तुझं नाव काय आहे? पिंक टी शर्ट. अनुष्का. ओके. सो अनुष्का, पल्लवी आणि कंचन. विसरले. आला रेवराजचा? Only sound is coming, screen is not also. Yes, chat is also not working. That's true. I think there is some problem. But we are now just going to solve 108 and 109. So
I think I will just share everything on WhatsApp group as well. Okay, I'll share today's sums on WhatsApp group as well, and let's figure out, because there is some problem. I think I am also not able to understand. 7,500. No, not this one. 104, I think. That question is wrong. 104. Guys, searched up same question. Okay. And total profit only when you take 25,000 in the question. Then only you get 7,000. Okay. मग that problem is त्या ह्याचा question is wrong. 104 मधला question is wrong. 20,000 च्या ऐवजी 25,000 घ्यायला पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर A आणि B चा जेव्हा आपण शेअर काढला त्या दोघांचा सबट्रॅक्शन केल्यावर 5,000च येत होतं. करेक्ट. सो ते त्यांनी C मध्ये ऍड केलं, म्हणजे बेसिकली दॅट प्रॉफिट प्लस 5,000च केलंय त्यांनी इन दॅट केस. म्हणून दे हॅव टेकन इट ॲज 25,000. तरच यू विल गेट द आन्सर. आपलं काय आलं होतं 11,679 मायनस 6,679 असं आलं होतं ना. सो त्याची सबट्रॅक्शन केल्यावर वी गेट 5,000. नाही तसं नाही आहे. हा प्रॉब्लेमच म्हणजे हे समज चुकलंय. पण मगाशी आपण त्यांनी 5,000 सी आता आन्सर येत नाहीये. हां, मग त्यांनी कसं क्रॉस चेक केलं की वेदर दिस सम इज करेक्ट ऑर नो. तर त्यांनी ते 5,000 ॲड केले. ते कुठनं आले? A आणि B चा शेअर जाऊन जो राहिला दॅट इज 5,000. ते त्यांनी ॲड केलेत इन द टोटल प्रॉफिट. म्हणजे नाही आहे, कारण इथे समज चुकलंय. पण आय एम जस्ट सेईंग की ते त्यांनी ते तसं 5,000 अमाऊंट कुठनं काढली? बाय दिस असं. हां, ओके. आता आय थिंक एव्हरीथिंग इज क्लिअर. देवराज, आय एम शुअरली गोइंग टू सेंड ऑल द सम्स. I solved other sums done. Oh, okay, chat is also not working today. I'm really sorry. We need to figure out what has happened. Thank you मला सांगितलंस, बरं झालं. नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स आपण एन्श्युअर करूया की असं नको व्हायला. एंड केलं तर हे बंद होईल. सो आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. ओके, नाव 108 वाला सम सगळ्यांचं आलं? कसं आलं? सी ची इन्व्हेस्टमेंट आपण x रुपीज म्हणूया. 2x/3 ही B ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि A ची इन्व्हेस्टमेंट आहे 2x/3 × 3 दॅट इज 2x रुपीज. नको, आय डोंट बिलीव्ह ऑन इमॅजिनरी. देयर इज सम प्रॉब्लेम ना. हो आहे आहे. नाही, आम्हाला कळलं ते आत्ता, म्हणून मी मेसेज टाकलाय. मी हे सम्स परत एकदा टाकणारच आहे ग्रुपवर, पण हॅव टोल्ड देम. नाही माहिती, नाही माहिती काय झालंय हेही नाही मला कळत, बिकॉज आय एम नॉट एबल टू सी द चॅट स्क्रीन. मी करून बघितलं पण ते एंड मीटिंगच होईल. आय डोंट वॉन्ट टू डू, म्हणूनच मी थांबले. ओके, इमॅजिनरी नंबरनी आपण करणार नाही आहोत. तुम्हाला स्टेप्स आणि मेथड हे कळलंच पाहिजे, कारण काय म्हणतो आपण, नंबर्स चेंज झाले की आन्सर डिफर होणार आहे. प्रत्येक वेळेला लॉजिक अप्लाय होईलच असं नाही. म्हणून प्लीज अंडरस्टँड द मेथड, कारण ही मेथड सोडून बाकी वेगळी कुठलीही म्हणजे लाईक दिस इज वन ऑफ द वे इन विच यू कॅन सॉल्व. हां, आता त्यांनी काय काय दिलंय प्लीज पे अटेन्शन. A, B and C enter into partnership. A invest 3 times. 3 times आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 3 केलं आपण. हां, ॲज मच ॲज B इन्व्हेस्ट. सो B ची इन्व्हेस्टमेंट 2x/3 काढली का? बिकॉज B इन्व्हेस्ट 2/3 ऑफ व्हॉट C इन्व्हेस्ट.
मी जेव्हा एक्सप्लेन करत असते, लक्ष्मी, मी जेव्हा एक्सप्लेन करत असते इथे लक्ष द्यायचं, नंतर तुम्ही डिस्कस करू शकता. एव्हरी टाइम मी दरवेळेला थांबतीये असं चालणार नाही. आय एम एक्सप्लेनिंग, प्लीज पे अटेन्शन. आपण सी ची अमाऊंट एक्स धरली. हां, दे हॅव ऑलरेडी गिवन अस की बी ची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 2/3 टाइम्स ऑफ सी. हां, 2/3 टाइम्स म्हणजे काय, 2x/3. करेक्ट. आता ए ची इन्व्हेस्टमेंट इज थ्राइस, म्हणून 2x/3 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. सो आपल्याला काय मिळालं, 2x. आता ह्या सगळ्याची ॲडिशन इज गोइंग टू बी 6600, म्हणून आपण हे ॲड केलं. आता आफ्टर दिस स्टेप मी 3 LCM घेतला. सो इथे येणार 3x प्लस 2x प्लस 6x, बरोबर. सो हे 6, 7, 8, 9, 10, 11. 11x इज इक्वल टू 6600 इंटू 3. काय आलं आन्सर? मला सांगा, एक्स फाइंड आउट केला आपण आता. आपल्याला आन्सर मध्ये कोणासाठी फाइंड आउट करायचा आहे, बी चा शेअर फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा येईल हा, व्हॉट इज बी शेअर, 2x/3. बी चा शेअर येणार 2 × 1800/3. दॅट इज ऑप्शन. हे कळलं. पॅनिक सिच्युएशन क्रिएट करायची नाही. आत्ताच असं नाही, एक्झामच्या वेळेला पण. कारण आत्ता ना तुम्हाला ते कळत नाहीये, पण नंतर जेव्हा तो स्ट्रेस येतो की एवढ्या वेळात आपल्याला कंप्लीट करायचंय, त्यावेळेला बेस तुमचा पक्का असला पाहिजे. डोंट गेट कन्फ्युज्ड देअर, मग तुमचा आन्सर येणार नाही. म्हणून पॅनिक सिच्युएशन न क्रिएट करता नीट अंडरस्टँड करून घ्या. मी मेथड सांगतेय तुम्हाला, कळलं का. लॉजिकली मी पण आत्ता 2 मिनिटात सॉल्व्ह करीन, पण यू शुड अंडरस्टँड की हा प्रॉब्लेम असा असेल तर आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो करायचे. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून स्टेप्सला महत्व आहे, नुसतं सगळं कॅल्क्युलेटरवर येणार नाही. झालं लिहून सगळ्यांचं, राईट इट डाऊन. मला प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये मेथड लिहिलेली हवी आहे. सगळ्यात आधी केली होती ना. हां, सेमच असते का, मी पाठवते तुला. म्हणजे नंबर सांग ना. म्हणजे हां पाठवला. आता लास्ट सम झालं सगळ्यांचं, कॉपी करून लिहून. लास्ट समचा आन्सर आला सोहम. सो लॉजिकली यू विल टेल आणि आय विल एक्सप्लेन द मेथड. तुला आहे का लॉजिकली करता येणार आहे का बघा. हितेश लॉजिक, चला. प्रत्येक वेळेला लॉजिक इज नॉट गोइंग टू वर्क इन मॅथ्स, नॉट फॉर ईच अँड एव्हरीथिंग. लिहिलं, इरेज करू, नेक्स्ट सम करूया.
आर यू एबल टू अंडरस्टँड? कळलं नाही तर विचारा हां मला. मी खूप फास्ट जात असेल तरी मला सांगा. लक्ष्मी तू लिहिलंयस का सगळं आत्तापर्यंतचं? सगळं कोणी सॉल्व्ह केलंय स्टेप वाईज? स्टेप वाईज केलं मी. केलंय सगळं? गुड. जस्ट 107 पासनं केलंय का? बरं, आधीचं तुझं झालंय? 98 डाऊट्स होते ते राहिले. ठीक आहे, मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी पाठवते, कारण आपने ऐसा किया है 1 बाय लेके किया है? करेक्ट, 1 बाय लेके किया है. आय होप इट इज विजिबल. तुझंही राहू दे, तुझंही मी लिहिते, पाठवते ग्रुपवर. 105 केलायस का तू? सोहम 105 इज डन विथ स्टेप्स. विथ स्टेप्स Steps or not, I don't know. हाँ. वन 107 हां ते बघते. बहुतेक दिसेल. येस दिसेल. For this answer is 1/8 days ना? 8 आलं का? 8 days आन्सर आहे. सांगू का ग? एक्सप्लेन करू का थांबू? लॉजिकल मेथड कोण सांगताय? आता 1 डेचं आपल्याला वर्क काढायचं असेल. 1 डे वर्क ऑफ A प्लस B म्हणजे आलं 1/8. हां, 1 डे वर्क ऑफ B प्लस C 1/12 आणि 1 डे वर्क ऑफ A प्लस B प्लस C इज इक्वल टू 1/6. हे झालं इक्वेशन 1, 2, 3. ओके, आता सेकंड इक्वेशन आहे ट्वाइस ऑफ A प्लस B प्लस C इज इक्वल टू 1/3. हे कळलं? A plus B plus C is 1/6. मग ट्वाइस ऑफ A plus B plus C is equal to 1/3. हे नाही कळलं? Can I write it like this? Okay. Then substitute. Okay. Yes. So A plus C is equal to 1/3. हे असं येणार का मला सांगा? Is it correct? A प्लस बीचं वर्क आणि B प्लस सीचं वर्क ॲड केलं आणि ते ह्याच्यातनं सबट्रॅक्ट केलं 1/3 मधनं. म्हणजे ॲड इक्वेशन 1 and 2 आणि सबट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन 4. हे केलं मी. हे कळलं? आता सगळ्याचा LCM काय येणार? LCM हे कळलं? बरोबर आहे? सी इफ 24 इज द LCM, इथे कशानी 8 नी करणार? दॅट इज 1/8 days.
ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. नंबर ऑफ डेज फाइंड आउट करायचे आहेत. 1 डे नाही फाइंड आउट करायचं आहे. सो आन्सर इज गोइंग टू बी 8. कळली मेथड? प्लीज राईट इट डाऊन. आपण आता असं करत जाऊ ड्युरिंग आर नेक्स्ट लेक्चर्स. ऑनलाईन पण एखादं कोणीतरी चालू ठेवा किंवा मधनंच एकदा चेक करा दिसतंय का. हां, बिकॉज दिस शुड नॉट हॅपन अगेन. Okay, I think we'll stop here for today.